महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। राज्यात पावसाचं मोठं संकट निर्माण झालंय। दरम्यान आता पुन्हा एकदा चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे। हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। भारतीय हवामान विभागाकडून पुढील 48 तास मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। कोकणामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसंच विदर्भात बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान जालन्यात पुढील 4 तास हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी। पुढील 4 ते 5 तास खूपच महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलंय। दुसरीकडे बीड जिल्ह्याला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असून जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये तर शुक्रवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे। ऐन हातात तोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे बळीराजा हतबल झालाय।